कॉमेंट्री याच्या पुढील संघांना तयार राहायला सांगा. दोन्ही संघ नावं घ्या. यापुढे होणारा सामना इडली डोसा सांबार चटणी चटणी.
चला सामना चालू करा. चला सामना चालू करा लवकर. एकही बॉल झालेला नाहीये. 0 बॉल. आताचा बॉल फेअर डिलिव्हरी असेल. 1 बॉल 11 रन. आणि विकेट आली आहे. विराज आउट होतोय. दरम्यान चालू असलेला सामना आपण बघतोय. गोलंदाज हॅट्रिक वर आहे. सलग 2 विकेट आतापर्यंत पटकावलेत. आता विकेटची हॅट्रिक मात्र या वेळेला पूर्ण होते का बघूया. बॅट्समन नेम अमित जोगल. ऑन हॅट्रिक बॉल गोलंदाज. आणि या बॉलवर हॅट्रिक पूर्ण होते का पाहूया. फिल्डर मात्र खूप लांब आहेत. 2 धावांचा प्रयत्न या वेळेला केला गेलाय. आणि ही 3री धाव सुद्धा पूर्ण झालेली बघायला मिळते. आणि टेनिस क्रिकेट विश्वातील नावाजलेले खेळाडू विठोबा चव्हाण आणि वैभव तरडे यांचं या ठिकाणी मैदानावर शुभागमन झाले. हार्दिक स्वागत आहे दोन्ही खेळाडूंचं. मालवण कट्ट्यावरचे हे दोन्ही खेळाडू. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल जाताना सरळ खेळाडूने मात्र हा कॅच ड्रॉप. आणि सध्या इन ऍक्शन प्रजेश रावलेला सुद्धा आपण बघतोय. हडी अ या संघाकडून खेळत असताना आपल्याला टेनिस क्रिकेट विश्वातील आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक उभरता सितारा म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे असा प्रजेश रावले. परत एक चांगली फिरकी बघायला मिळाली. बॉल जातोय सरळ विकेट किपरकडे. डॉट बॉल येतोय. 15 धावा झालेत. शेवटची ओव्हर आता मात्र शिल्लक आहे. 3 ओव्हरचा हा सामना. झटपट क्रिकेट मात्र खेळावा लागणार आहे. पंधरा धावा. 16 चुकीची दुरुस्ती. 16 धावा.
आणि दरम्यान या वेळेला जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. अमित जोगल स्ट्राईकवर होते. स्वागत लोके, स्वागतचं स्वागत. डॉट बॉलने मात्र सुरुवात या तिसऱ्या षटकाची. आज मुंबई विरुद्ध चेन्नई असा IPL चा सामना सुद्धा आपण संध्याकाळी बघू शकणार आहोत. व्हाईट बॉल, वन बाउन्स इशारा येतो पंचांकडून. 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग मात्र यावेळेला गोलंदाज स्वागत लोकेला केली जाते. परत एकदा विकेट किपरच्या डोक्यावरून बॉल पाठीमागे जातोय. धावसंख्या पुढे सरकते 18 या धावसंख्येवर. शेवटचे 4 चेंडू आता मात्र या डावातले शिल्लक आहेत. स्टेप आउट झाले. परत एकदा बॉल पाठीमागे. परत एक डॉट बॉल. धावसंख्या आपण जर पाहिली तर 19 धावा स्कोर कार्ड वरती सध्या. परत एक डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी केली जाते स्वागत लोकेकडून. आलंच नाही. कितव्या नंबरवर आहे? 2 गेले, तिसरा चौथा 5व्या नंबरवर. 3 ओव्हरचा खेळ संपला. एकूण धावसंख्या झाली ती 19 धावा. 20 धावांची आवश्यकता असेल. नवनाथ 11 हडी या संघाला सामना जिंकण्यासाठी 20 धावांचा पाठलाग करायचा आहे. वीस रनची आवश्यकता. आणि रुपेश बस्तावडेकर यांनी जर विकेटची हॅट्रिक घेतली तर त्यांना पाको बॉयज यांच्याकडून 1001 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार असेल. चला पुढील मॅचचा टॉस श्री ब्राह्मणदेव स्पोर्ट्स क्लब चिंदर अ विरोधात श्रीराम स्पोर्ट्स क्लब. क्वार्टर फायनल नंबर 2 आपण बघणार आहोत. चला दोन्ही कॅप्टनने टॉस साठी लवकरात लवकर स्टेजवर यायचंय. तिसरी क्वार्टर फायनल असेल श्री ब्राह्मणदेव स्पोर्ट्स क्लब चिंदर अ विरुद्ध श्रीराम स्पोर्ट्स क्लब. हॅलो हॅलो
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक उभरता सितारा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. प्रजेश रावले डावकुरे हाताचा एक विस्फोटक फलंदाज. गोलंदाजी मार्कवरती रुपेश बस्तावडेकर आहेत. त्यांना मात्र जर विकेटची हॅट्रिक घेतली तर मात्र पाको बॉईज कडून 1001 रुपयांचा पुरस्कार. प्रथमेश हडकर सुद्धा इन ऍक्शन आहे मॅच दरम्यान. पहिला बॉल या वेळेला मात्र गॅप मध्ये खेळला गेलाय. डीप मध्ये मात्र फिल्डर जरी असले तरी बॉल मात्र निघून गेलाय. सरळ सीमारेषा पार आणि पहिल्याच बॉलवर प्रजेश रावलेच्या बॅटमधून एक दमदार चौकार. परत एकदा हेलिकॉप्टर समोरच्या दिशेने आक्रमण केलंय. परत एकदा बॉल जातोय सीमारेषा पार. धावा मिळतील 4. येतोय आणखीन एक चौकार प्रजेश रावलेच्या बॅटमधून. 20 धावांचा पाठलाग. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार. यानंतर मात्र टॉस करण्यासाठी बोलवतोय श्री ब्राह्मणदेव स्पोर्ट्स क्लब चिंदर अ विरुद्ध श्रीराम स्पोर्ट्स क्लब. भिरकवलाय, उडवलाय, फेकून दिलाय. 6 धावा या बॉलवर. हे प्रेशर आहे गोलंदाजावरचं. प्रजेश रावले हा वाईट बॉल. धावसंख्या झाली आहे 15 धावा. गोलंदाज मात्र आता स्पिनर झालाय. फास्टरचा स्पिनर रुपेश बस्तावडेकर. 4 धावांची फक्त गरज आहे. आणखीन एक बॉल डिक्लेअर कडे जाईल. एकेरी धावेचा इशारा पंचांकडून येतोय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करून घ्या. श्री ब्राह्मणदेव स्पोर्ट्स क्लब चिंदर आणि श्रीराम स्पोर्ट्स क्लब. लगेच आपण पुढील मॅचचा टॉस करून घ्यायचा आहे. चला दोन्ही टीम कॅप्टन टॉस करून घ्या. दोन धावांची गरज आहे. 18 धावा झालेले आहेत. यानंतर तिसरी क्वार्टर फायनल या स्पर्धेतली. व्हाईट बॉलचा इशारा. स्कोर लेवल झालाय. 1 रनची गरज आहे. आणि हा बॉल सरळ जाईल मैदानातून बाहेर. कुठेही जाऊ द्या, मात्र आता सामना मात्र संपणार आहे एवढा नक्की. 1 रन आली आणि एकेरी धावेसोबत हा सामना जिंकलाय नवनाथ 11 हडी या संघाने. चला ब्राह्मणदेव स्पोर्ट्स क्लब चिंदर आणि श्रीराम स्पोर्ट्स क्लब टॉस झालेला आहे. चला लगेच मैदानाचा ताबा घ्या. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे विराज. ओम